चल बाई जाऊया आपल्या त्या मैत्रिणीच्या घरी जाऊया आपण मस्त. हो बाई. नवरा नाही मुलं नाही मस्त आपण तिघे मिळून मजा करूया. हो घर संसार कसली टेन्शनच नाही आपल्याला. नाही, फार रोजची किटकिट किटकिट आपण मस्त मजा करू. दिवांत झालो बाई आपण आता. हा घे कॉफी पी. आमच्यांना तरी इतकी कॉफी प्यायची सवय ना, रोज वर्क फ्रॉम होम असलं ना तर दिवसातनं किती वेळेस कॉफी करायला लावतो. माझा नवरा तर स्वतः पण कॉफी पित नाही आणि मला पण ओरडत असतो काय चहा कॉफी घेत. हे बघा हे साड्या आणल्या नवीन आता बघा. छान आहे बाई. माझ्या नवऱ्याला तर हा रंग आवडतच नाही. घालून खाऊया ग आपण. पनीर टिक्का खायचं का? पनीर अरे बापरे माझ्या मुलांना तर पनीर इतकं आवडतं ना. आमच्या घरी पण तसं. हिने काय फिकट रंगाची बेडशीट टाकली. माझ्या मुलं तर अजिबात राहू देत नाही बाई अशी बेडशीट वगैरे काही. लगेच कुठे चोळामोळा करून ठेव. भांडे का मस्त आहे चकाचक. हो ना. मी पण आहे ना आता मस्त यांचा डिनर सेट घेतला बरं. आणि त्या ट्रायप्लायच्या कड्या घेतल्या बाई इतक्या छान आहेत ना त्या. हे तुझा त्या देवाऱ्याचा फोटो काय छान आहे ग. ती तोरण कुठून आणलंय मला पण आणून दे ना. यात्रेत सांगते मी माझ्या नवऱ्याला डोळ्यासमोरची वस्तू सुद्धा दिसत. अगं बस झालं ना, कितीच हे करताय नवरांचं मुलांचं बोलताय तुम्ही. घ्या आपण कशासाठी आलो इथं. पण कुठेही गेलो त्याच विषयावर बोलतो आपण. आमच्यासारखे संसारी कांद्यांनी कितीही म्हटलं ना की घर संसार नवरा मुलं भांडी कुंडी घरकामं यापासून अलिप्त राहूच शकत नाही आम्ही. कारण तो सगळा घर संसार नवरा मुलं आम्ही आमच्या हृदयात डोक्यात सगळीकडे घेऊनच फिरत असतो. यापासून आमची सुटका नाहीच आहे.